श्रीराम साधक हो. सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, एकदा केशवरावजी असे बसले होते. अण्णासाहेब गाडगीळ त्यांच्या खोलीत गेले. अण्णासाहेब गाडगीळ म्हणजे गोंदवल्याची संबंध व्यवस्था पाहतात ते गृहस्थ आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. बाय चान्स मी तिथे होतो. केशवरावजी बेलसरे अण्णासाहेबांना काय म्हणतात, अण्णासाहेब काय सांगू तुम्हाला, महाराजांचा अजिबात विसर पडायला नको हे खरं आहे, पण तरी मला इथे चांगला विसर पडतो हे माझं करंटेपण आहे. याच्यावर तुमच्याजवळ काही तोडगा आहे का? मी म्हटलं, आता अण्णासाहेब याला काय उत्तर देऊ शकतील? मला काय वाटलं अण्णासाहेब काय म्हणतील. अहो याचं उत्तर आम्हाला काय माहीत, आम्ही तुमच्या खाली आहोत असं ते म्हणतील. मी उत्तर द्यायला असमर्थ आहे असं म्हणतील असं मला वाटलं. पण अण्णासाहेबांनी याच्यावर उत्तर दिलं, तुम्हाला खरं पाहिजे का? म्हणजे जे साधायचंय ते खरं साधायचंय का? मग सोय आहे. तुम्हाला अजिबात विसर पडायचा नाही. तुम्हाला एक जागा दाखवतो. कोणती? तुम्ही इथून उठा आणि आमच्या कोठीवर या. खरंच कोठीवर बसून बघावं. अहो काय विसर पडेल तर बिशाद आहे. सारखी तिथे लोकांची मागणी असते आणि चांगली पाठ अशी हसडली जाते. लोक चांगली हजेरी घेत असतात. त्यांना काही नाही मिळालं की हजेरी घेत असतात. असं तिथे सतत चालू असतं. सतत हे संपलं ते संपलं, हे बघ ते बघ. सतत महाराजांचं नाव. एक मिनिटही तुम्ही महाराजांना विसरू शकणार नाही. चला तुम्हाला दाखवतो ते स्थान. तेथे बसा म्हणजे तुमची ही समस्या निघून जाईल. केशवराव म्हणाले, 3 आणखीन प्रवचनं करीन पण हे सांगू नका. ते प्रेमाने म्हणाले, हं इथेच माझं घोडं पेंड खातंय. आता पुढची आठवण सांगतो. सुरेखच आहे ती. आपल्याला वाटतं ना आपण गेलो तर आपल्या मागे कुटुंबियाचं कसं होईल असं वाटतच असतं. आपलं कोण बघेल, आपण गेलो तर आपलं कोण बघेल हा अगदी पूर्ण भ्रम आहे. मलाही असंच वाटत होतं. माझे डोळे उघडले. आपण गेलो तर होणार कसं? मुलं बाळं बायका मुलं उघडी पडतील. तर हा माझा भ्रम महाराजांनी इतका काही सुरेख घालवला. माझे डोळे खाडकन उघडले आणि महाराजांनी असं दाखवलं की तुम्ही गेलात तर कुटुंब सुधारणारच आहे. द फॅमिली विल बी बेटर विदाऊट यू. भ्रमात काय राहतोस? मी आहे म्हणून सगळं तिथे चाललंय. त्याचं असं झालं की 78 सालची गोष्ट आहे. मी असा बसलो होतो. ही आपल्या खोलीत होती. एक बाई माझ्याकडे आल्या. आठवण सुरेखच आहे ही. आपल्याला अगदी घेण्यासारखं आहे. अगदी अंजन आहे. त्या चिंचवडच्या बाई होत्या, विधवा बाई. त्या आल्या आणि त्यांनी मला नमस्कार केला आणि म्हणाल्या, बापूसाहेब मला तुम्हाला काही विचारायचं आहे. मला काय वाटलं भजनातलं नामस्मरणाबाबत त्या मला विचारतील. नामस्मरण कसं करावं, पंचपदी कशी करावी, पदं कुठली म्हणावीत, काय चाल लावावी असं काही विचारतील. मी कुतूहलानं म्हटलं, तुम्ही विचारा पण मला एक सांगा, तुम्ही या स्थानाला अट्रॅक्ट कशा झालात? तुम्हाला एक सांगतो, मला ज्या ज्या काही आठवणी मिळालेल्या आहेत त्या मला कशा मिळाल्या ते सांगतो. मी 71 साली रिटायर झालो आणि सारखं गोंदवल्याला जायला लागलो आणि मनात असा एक विचार आला की हे स्थान काही व्यवहारी स्थान नाही. हे मोठ्या संताचं स्थान आहे. इथे जो माणूस येतो तो विविक्षित भूमिकेवरून येतो. तो काही व्यवहाराच्या पातळीवर किंवा साईट सीइंग करता इथे येत नाही. जो कुणी येतो तो काहीतरी घडलेलं असतं म्हणून येतो. तेव्हा मी प्रत्येकाला विचारतो, तुम्ही या स्थानाकडे आकृष्ट कसे झालात? ह्या माझ्या प्रश्नाला जी जी म्हणून उत्तरं मिळाली ती आठवण ठरली.
असा महाराजांचा मोठा महिमा आहे आणि माझ्याकडे हे कलेक्शन झालं. प्रत्येक उत्तर हे आठवणच ठरत होतं. तर मी त्या बाईंना विचारलं, तुम्ही इकडे आकृष्ट कशा झालात? त्या म्हणाल्या, आमचा क्लब आहे. आम्ही गुरुवारी भजन करतो, पंचपदी म्हणतो, प्रवचनाचं पुस्तक वाचतो. अशी आमची उपासना चालते. पण मला ते विचारायचं नाही. माझी अडचण अशी आहे की माझे जोपर्यंत पतिराज होते तोपर्यंत प्रपंचात पैशाची ओढ भयंकर होती. हा महिना कसा भागेल याची सतत काळजी होती. कसं तरी भागायचं किंवा कमीच पडायचं आणि महिना संपायचा, अशी सतत पैशाची ओढ होती आणि ते गेले आणि आमच्या कुटुंबाला ऊर्जितावस्था आली. मला आपल्याला असं विचारायचं आहे, आता ऊर्जितावस्था आली म्हणजे त्यांचं काही पापकर्म होतं का, म्हणून तेव्हा संपत्ती येत नव्हती? आणि ते गेले म्हणून ऊर्जितावस्था आली असं काही आहे का? त्यांचं काही नष्टचर्य होतं का, जेणेकरून आमच्या घरी संपत्ती येऊच नये? असा काही त्या जीवाला शाप होता का? आणि म्हणाल्या, मला इतकं वाईट वाटतं की आमची ही जी ऊर्जितावस्था आहे ती पाहायला ते नाहीत. तेव्हा मला असं सांगा, हे खरं का? त्यांचं नष्टचर्य होतं का काही, की ते गेल्याबरोबर हे सुधारायचं होतं? मी म्हटलं, तुम्ही हा जो प्रश्न विचारताय तो अदृश्यातला प्रश्न आहे. ज्याला काही पुढचं मागचं थोडंसं कळतं तोच याचं उत्तर देईल. मी हे उत्तर द्यायला असमर्थ आहे. मी तुमची निराशा करत नाही. मी तुम्हाला केशवरावजींकडे घेऊन जातो. तेच याचं उत्तर बरोबर देतील. असो. साधक हो, यजमान गेल्यानंतर कुटुंबाला ऊर्जितावस्था आली, याचे कारण काय असावे, असा प्रश्न एका बाईने परमपूज्य श्री बाबांना विचारला. त्यावर बाबांनी त्यांना काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत, अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.